रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। वाघ्याची इतिहासात उल्लेख नसल्याची संभाजीराजेंची माहिती। औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्याचा प्रयत्न, पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात। कबर उकडून टाका, राऊतांचं सरकारला आव्हान। वाद आम्ही उकरून काढला नाही, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। नागपूरमधील संचारबंदी पूर्णतः उठवली, दुपारी 3 पासून सर्वच भागातील संचारबंदी उठवली। संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांचा रूट मार्च। सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या, सीबीआयचा मुंबई हायकोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर। क्लोजर रिपोर्ट नंतर मविया नेत्यांची भाजपावर सडकून टीका। दिशा सालियांवरून राणे आणि ठाकरेंमध्ये जुंपली, आदित्यचं नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फोन, राणेंचा दावा। तर कचऱ्याला उत्तर देत नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार। सर्वसामान्य जनता नाही तर राजकीय पुढारी जातीयवादी, नितीन गडकरींची टीका। तर भाजपाने जातीयवाद पेरला, राऊतांचा निशाणा। जातीयवाद करणाऱ्यांचे कान ओढा, भुजबळांचं वक्तव्य। मंत्री जयकुमार गोरेंचा विरोधकांवर हल्लाबोल, माझ्या पाठीमागे देवाभाऊ, माझं कुणीही वाकडं करू शकत नाही। गोरेंची फटकेबाजी। तर महिलेला 1 कोटी का द्यावे लागले, अनिल देशमुखांचा सवाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मनसेची नवी कार्यकारिणी जाहीर। संदीप देशपांडे मुंबई शहर अध्यक्षपदी, तर अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षाची जबाबदारी। सरदेसाईंकडे केंद्रीय समितीची जबाबदारी। माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। मिनल खतगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नांदेडमधील कार्यक्रमामधून लाडक्या बहिणींचा काढता पाय, व्हिडिओ व्हायरल। तर लाडकी बहीण योजना विरोधकांना खुपतीये, मंत्री अदिती तटकरेंची टीका। बुलढाण्यात रजेवर असलेल्या महिला शिक्षकांनी शिकवण्यासाठी ठेवल्या खासगी महिलांना एका दिवसासाठी 200 रुपये। चिखलीच्या शेलूत जिल्हा परिषद शाळेतला प्रकार।